देशात डिजिटल आणि ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसतात। दररोज सायबर गुन्हेगार फोन कॉल किंवा मग मेसेजिंगच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतानाच्या बातम्या ह्या पाहायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात। सरकारने संशयित 70 लाख मोबाईल नंबर हे निलंबित केलेले आहेत आणि यामुळे होणारी 900 कोटींची फसवणूक ही टळलेली आहे। तेव्हा आर्थिक सायबर सुरक्षा आणि वाढत्या डिजिटल पेमेंटच्या फसवणुकी संदर्भातल्या मुद्द्यांवरती केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे आणि या झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या केवायसी संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। सायबर फसवणूक रोखण्यासाठी विविध एजन्सीज मध्ये चांगला समन्वय कसा साधता येईल याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे। तेव्हा या बैठकीमध्ये राजस्व विभाग, दूरसंचार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिक मंत्रालय आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी हे सहभागी झालेले होते।